ओहो रेडी चल जय महाराष्ट्र पब्लिक ह्या टॅप कर का मी क्लिअर दिसत नसेल तुझ्याकडे ग्रीन ब्लाउज आहे का? जय महाराष्ट्र पब्लिक तो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता नवीन ब्लॉग केला ना लगेच केला बघा लगेच नवीन ब्लॉग करतोय कारण आता घेतोय ब्लॉग आम्ही जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना कुणाकुणाला माहिती आहे 27 जानेवारीला काय त्यांनी कमेंट करा. काय त्यांनाच जास्त माहिती असतं आपल्याला माहिती नसतं एवढं माहिती का दिसतंय क्लिअर आणि तुझा पण आता तू ब्लॉग करतोय म्हणून तुला लक्षात आहे तारीख नाही तर तुझी लग्नाची तारीखच लक्षात नसते. तू येडी का मम्मा काय बोलतीये रे हे ब्लॉग करतो म्हणून लक्षात आहे ना. काय नाही का बरं मी कसं काय माझ्या लग्नाची तारीख विसरेल. अरे विसरतात लग्न होईपर्यंत ठीक आहे. तू काय असं हसते तुझ्या काय संबंध नाही माझ्या डेट बरोबर लक्ष असतात. नाही आपल्या घरी फर्स्ट टाइम कधी आली ती माहिती का तारीख माहिती का तुला. ते मी सांगितलं काही नाही काही नाही मला माहिती होतं रे नेहा. मी सांगू का? हा सांग बघू तू करेक्ट सांग. 17 जून. अरे तुला कसं काय लक्षात हवं एवढं. चतुर्थी होती. हा चतुर्थी बापरे स्मार्टी होती शुक्रवार काहीतरी होता असं. हा ना असंच शुक्रवारच होता. बापरे मम्मीला परफेक्ट लक्ष होते. मी फक्त थोडंसं तारखेमध्ये हे झालं होतं नाही तर मला लक्ष होतं की कधी आली होती मला हे माहिती होतं. जून महिन्यात आली होती. आप्पांच्या बर्थडे नंतर आपण बोललो होतो हे पण मला माहिती होतं. पण 17 जून हे चांगली तारीख होती. 17 तारीख चांगली होती. 17ला माझ्या आयुष्यात आला खतरा. आता तू डेंजर खतरा आहे. खतरा नावावर पण आणू नको माझ्या झालं. खतरा तू नावावर पण आणू नको. तू 17 तारीख इतकी छान आहे असं त्याला कर. खरंच 17 खतराच आहे. या खतऱ्याशी 2 वर्ष आले मी डील करतोय कळलं का. आणि किती शांत आहे डील करतोय. आम्ही भांडलो तरी का नाही यासोबत सांग बरं. हे असणार बघू ना कुठली दोन्ही बघितली मी. तर मम्मीला सांगू का तू काल चिडली का होती माझ्यावर. नाही अजिबात नको मला काही सांगू नका. मी विचारते आवाज आला मी टीव्ही लावला मोठा लगेच. टीव्ही लावला इकडे मला बापरे. मला सांगू नका मी विचारणार पण नाही. कालची भांडणं नाही सांगायची जाऊ दे. अरे एवढी मोठी अनुभव आहे 30 वर्षापूर्वी. मला ते तुझी पोरगी आता इकडे आली तरी इकडे बसली आत्म्यात जाऊन बसली घरी आली तरी. तेव्हा फक्त रूम मध्ये जाऊन लोळायचं असतं वाचण्यासाठी येते ती. जेव्हा मी विचारलं की 27ला काय कुणाला माहिती आहे का खरं सांगा. कुणाला आठवलं होतं. कुणाला खरं माहिती होतं. ज्यांना नाही माहिती त्यांनी कमेंट कुणाला आठवलं होतं खरं कमेंट करून सांगा. कुणाला लक्षात होतं की 27ला आता 2 वर्ष होतील आमच्या लग्नाला. कुणाला खरं माहिती होतं. ज्यांना नाही माहिती होतं त्यांनी कमेंट नको. ज्यांना खरं माहिती होतं एकदम रिअली स्वतःशी ऑनेस्ट आणि खरं कमेंट करून सांगा की कुणाला माहिती होतं. आणि आमचा ॲक्च्युली दुसरा प्लॅन झाला होता 2nd अॅनिव्हर्सरीला जायचा बट तो झाला नाही. तेव्हा आम्ही एकदम बेस्ट ठिकाणी जाणार आहे आणि आता आम्ही सगळेजणच जाणार आहे. त्याची पण एक स्टोरी आता तुम्हाला सांगेल मी. कॉटन आहे ना काय ते नाही सांगेल तुझं लगेच चुक कॉटन आहे ना हे. तुझं काय नाही सांगणार आहे मी. पहिलं ह्या तू कसं सगळं हे केलं ते काय नाही त्या प्लेटीत ही ऑफ व्हाईट आहे ना. आणि पण व्हाईटच आहे ना प्रकार. व्हाईट मध्येच आहे ना. मी असं काय ही व्हाईट आहे बघ. पूर्ण व्हाईट नाही घालायची. आणि हे फक्त तिथं जाण्यापुरते घालायचे नंतर काय पण ठेवायचे नेसायच्या. पहाटेची फ्लाईट आहे आता. सो लेट्स सी. पहाटे मम्मा ठीक आहे गाईस तुम्ही बघत राहा ब्लॉग. आता आज बरंच काय काम पण करायचंय प्लस यांचं ते मकर संक्रांतीवालं पण मी टाकलं त्या ब्लॉग मध्ये टाकलं तुम्ही. खाकरा फाफडा घेऊन आलोय मी. खाल्ला खाकरा फाफडा. भारी